बद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. फ्रेजेस नेमकं काय असतं. आता फ्रेजेस जे असतात ना, हा सेंटेन्सचाच पार्ट असतात. ओके, बट नॉट कम्प्लीट सेंटेन्स. म्हणजे कम्प्लीट सेंटेन्स जर बघितलं तर आपल्या काहीतरी मिनिंग येतो त्या सेंटेन्सपासून, बरोबर ना. काहीतरी मिनिंग येतो. द बॉय स्लेप्ट ऑन दी सोफा, बरोबर ना. द बॉय स्लेप्ट ऑन दी सोफा, तो मुलगा सोफ्यावर झोपला. कंप्लीट मिनिंग आलं, बरोबर. पण मी तुम्हाला असं म्हटलं सोफ्यावर, हां सोफ्यावर एवढं समजलं, पण कंप्लीट मिनिंग येतं का त्यावरनं आपल्याला? नाही, कंप्लीट मिनिंग येत नाही, बरोबर. सो त्याच्यामुळे ते काय होतं, ते फ्रेज होतं. म्हणजे फ्रेज जो आहे हा सेंटेन्सचाच पार्ट असतो, बट एक कंप्लीट सेंटेन्स नसतं. ठीक आहे. मग कसं आपण ओळखणार? तर ओळखण्यासाठी बघा, एक लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन नसतं. ठीक आहे, बरोबर. काय फ्रेज म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा सब्जेक्ट राहणार नाही, लक्षात ठेवा. ओके, वर्ब सुद्धा राहणार नाही. ठीक आहे, सब्जेक्ट आणि वर्ब ज्याच्यामध्ये नसतात. फॉर एक्झाम्पल बघा, मी जर दिलं इन द पार्क. ओके, इन द पार्क, बट व्हॉट, सब्जेक्ट आहे? नाही आहे. काही वर्ब आहे? नाही आहे. ओके, सो सब्जेक्ट आणि वर्ब हे त्याच्यामध्ये नसतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ते झालं तुमचं फ्रेज. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जो फ्रेज आहे हा सिंगल पार्ट ऑफ स्पीच ॲज अ वर्क करतो. ठीक आहे, म्हणजे जो फ्रेज आहे तो नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन असं वर्क करत असतो सेंटेन्समध्ये. ओके, अंडर द टेबल. ओके, अंडर द टेबल म्हटल्यानंतर काय झालं, ते अंडर द टेबल मीन्स इथे जर बघितलं तर तो ॲज अ ॲडवर्ब ॲक्ट करतोय. ओके, आणि इनकम्प्लीट सेंटेन्स असतो. त्याचे टाईप बरे आहेत. नाऊन फ्रेजेस असतात, वर्ब फ्रेजेस असतात, ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस असतात. ओके, म्हणजे जे ॲक्टसारखे नाऊन करतात, जे वर्बसारखे ॲड करतात, तर ते बरोबर. पण फ्रेजमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, एव्हरी नाव अँड देन ही कुड हिअर द साऊंड. ओके, सब्जेक्ट नसतो, सो ही तर येणारच नाही. सो एव्हरी नाव अँड देन इथे द साऊंड ऑफ बेल. द बॉय स्लेप्ट ऑन दी सोफा, द बॉय येणार नाही, सो ऑन दी सोफा येतं. ओके, सडनली द क्लॉक फेल ऑफ. ओके, इथे क्लॉकला सोडून द्या, फेल ऑफ हे तुमचं येतं. म्हणजे फ्रेजेसमध्ये काय राहतं, सेंटेन्सचाच पार्ट राहतो, पण कम्प्लीट सेंटेन्स नसतं. ओके, त्याचं काहीतरी मिनिंग समजतं, सेन्स येतो, बट कम्प्लीट सेन्स येत नाही. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. इथे बघा, इथे जर आपण बघितलं, हर्षा रिफ्युजेस टू आन्सर द क्वेश्चन्स. ओके, सो हर्षा रिफ्युजेस म्हणजे हे काय झालं, तुमचं ॲज अ सब्जेक्ट झालं. ओके, सो टू आन्सर द क्वेश्चन हे काय होतं, तुमचं इथं फ्रेज होतं. ओके, याच्यामध्ये बघा, शी थॉट ओव्हर द प्रपोजल. ओके, शी थॉट ओव्हर द प्रपोजल म्हणजे बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर शी थॉट ओव्हर द प्रपोजल म्हणजे शी आणि प्रपोजल काय झालं हे लक्षात येते ना तुमच्या, शी थॉट ओव्हर द प्रपोजल. सो इथे बघा तुमचं थॉट ओव्हर. ओके, हे काय येतं, तुमचं इथं फ्रेज येतं, राईट. अर्ली वन मॉर्निंग आय मेड डिसिजन. आता याच्यामध्ये बघा आय मेड डिसिजन येणार नाही, कारण हे तुमचं ॲज अ काय होतं, सब्जेक्ट होतं, त्याला सोडून द्यायचं. अर्ली वन मॉर्निंग, ऑप्शन वन तुमचं काय आहे इथं करेक्ट येतं. तर इन दिस वे तुम्हाला काय करायचे आहेत, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, चला याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, फ्रेजेस मला वाटतं तुम्ही पुट करायचे आहेत, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फ्रेजेस. चला, करेक्ट फ्रेजेस पुट करा अकॉर्डिंग टू द सेंटेन्स. स्टार्टिंगचे तर तीन मला वाटतं मीच एक्सप्लेन केले. ठीक आहे, हे तुम्ही सांगा. सिम्पल आहे, जास्त काही अवघड नाही आहे. आय हॅव डॅश वर्क टू डू. काय येईल रे? ओके, इथं फ्रेज काय येतं, लॉट ऑफ येतं, लॉट ऑफ.
मीन्स ओ एफ येतं, हा लॉट ऑफ येत नाही. ओके, लॉट अप लॉट इन येतच नाही आहे. ठीक आहे, सो काय येतं लॉट ऑफ. सो ऑप्शन 3 तुमचं करेक्ट येतं इथं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू म्हणजे खूप सारं काम, त्यासाठी लॉट ऑफ हे आपण यूज करतो. गिव मी अ स्टोरी बुक टू रीड. ओके, सांगा आता काही फ्रेज काय आपण तिथं यूज करणार. ओके, किंवा काय तिथं येऊ शकतं. माय क्लास टीचर, एनी वन, द ओल्ड काऊ, हिज लिटल डॉग. तर आपण काय यूज करणार आहे तिथं, काय फ्रेज यूज करू शकतो सांगा बरं. ओके ओके, द ओल्ड काऊ गिव मी अ स्टोरी बुक. ओल्ड काऊ, द लिटल डॉग, एनी वन नाही, तर माय क्लास टीचर. ओके, काईल माय क्लास टीचर गिव मी अ स्टोरी बुक टू रीड. ओके, सो ऑप्शन तुमचं वन इथं करेक्ट येतं. ठरवून घ्या. शी वॉक डॅश इन द गार्डन. ओके, काय आपण यूज करणार, काय फ्रेज करेक्ट इथे येऊ शकतं बघा. टू अँड फ्रो, टू अँड फ्रॉम, टू अँड फ्रो, फ्रो अँड टू, एनीवेअर अँड एनी प्लेस. तर करेक्ट फ्रेज काय असू शकते इथं सांगा. बघा आता टू अँड फ्रॉम नसतं, फ्रो अँड टू पण नसतं, एनीवेअर अँड एनी प्लेस हे पण नसतं, टू अँड फ्रो असतं म्हणजे मागे पुढे. शी वॉक टू अँड फ्रो इन द गार्डन म्हणजे मागे पुढे. टू अँड फ्रो म्हणजे काय, मागे पुढे मोशन जे असतं त्याला टू अँड फ्रो म्हणतात. ते तुमचं ऑप्शन 2 करेक्ट येतं. ओके, द सन रायझेस डॅश. इथे काय येऊ शकतं रे. ओके, बरोबर बरोबर काय येतं, बरोबर बरोबर काय येतं इथं तुमचं बघा रे, इथे येतं ईस्ट. ओके, सनरायझेस इन द ईस्ट. तसं इन द पार्क पण म्हणू शकतो, इन द गार्डन, पण ते लॉजिकली होतं का, नाही. सो ऑप्शन 3 तुमचं करेक्ट येतं. नेक्स्ट आहे बघा, द आन्सर टू ऑल क्वेश्चन. काय येईल, राईट डाऊन, राईट ऑन, राईट ॲज, राईट अप. काय आपण तिथे यूज करतो जनरली, कुठला फ्रेजअप असेल. येस, आपण काय म्हणतो, राईट डाऊन, राईट डाऊन द आन्सर्स टू ऑल क्वेश्चन. सो ऑप्शन 1 तुमचं इथं करेक्ट येतं. ठीक आहे, मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. शी इज स्टँडिंग डॅश द मिरर. मिररच्या समोर असेल तर ॲट द म्हणणार का आपण, ॲट द फ्रंट नाही, इन फ्रंट. नुसतं इन फ्रंट द मिरर नाही चालत येतं, इन्स्टेड ऑफ नाही, त्याला एक फिक्स म्हणा, एक फ्रेज आहे. ते कुठला फ्रेज आहे, समोर उभा असेल तर आपण काय म्हणतो जनरली. बरोबर, तर त्याला म्हणत असतो आपण इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. शी इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मिरर. ठीक आहे, तर इन फ्रंट ऑफ हे तुमचं इथं काय येतं, करेक्ट येतं. चला मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. शी डॅश इन द एक्झाम इझिली. सो काय आपण यूज करणार आहे इथं बघा. गॉट इन टू, गॉट फ्रॉम, गॉड थ्रू, गॉड अक्रॉस. तर करेक्ट काय असेल, एखादी एक्झाम इझी गेली आपल्याला म्हणजे आपण काय म्हणणार. बरोबर, शी गॉड थ्रू द एक्झाम इझिली. शी गॉड थ्रू द एक्झाम इझिली म्हणजे एक्झाम तिला खूप सोपी गेली, तर हे असं गॉड थ्रू असतं फ्रेज. ठीक आहे, वॉज द ॲथलीट्स ॲम्बिशन. ओके, ओके, सो बघा, टू विन अ प्राईज वॉज द ॲथलीट्स ॲम्बिशन. ओके, म्हणजे ॲथलीट्स ॲम्बिशन काय होतं, टू विन अ प्राईज. ओके, सो ऑप्शन टू विन अ प्राईज हे तुमचं करेक्ट आहे. टू विन द प्राईज वॉज द ॲथलीट ॲम्बिशन.
नेक्स्ट आहे, आणि मला वाटतं हे 9th आणि 10 लास्ट आहेत. मस्ट बी अवर रूल इन लाईफ. काय रूल असायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये? अर्ली टू रायझिंग, रायझिंग अर्ली टू राईज, अर्ली रायझन, काय असायला पाहिजे? ओके, अर्ली टू राईज मस्ट बी अवर रूल इन लाईफ. ओके, अर्ली टू रायझिंग नाही, अर्ली टू राईज हे करेक्ट येतं. ठीक आहे. द गन डॅश अँड स्टार्टल अस, काय असेल? वेंट ऑफ, वेंट ऑफ. ओके, सो वेंट ऑफ. तर वेंट ऑफ बघा, द गन एकदम बाहेर काढणं म्हणा, बरोबर ना? एखादी गोष्ट बाहेर काढणं, दूर करणं, पण त्याच्यासाठी काय असतो? ऑफ डबल एफ घेत असतो. ओके, टेक ऑफ युअर शूज, तर ते डबल ऑफ राहतं, तर वेंट ऑफ. सो ऑप्शन तुमचं काय येतं? 1 इथे करेक्ट येतं. तर बघा, हे होतं तुमचं फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे काय? तर सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं की इट इज अ पार्ट ऑफ सेंटेन्स बट नॉट सिन्स द कम्प्लीट सेंटेन्स. ओके, आणि याच्यामध्ये काय सांगितलं? तुमचा वर्ब, ओके, किंवा सब्जेक्ट याच्यामध्ये नसतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला आता बघायचं तुम्हाला प्रोवर्ब्स, स्लोगन्स, ओके, अँड एन्झाइम्स. आता हे काय राहतं बघा, याच्यामध्ये सिम्पल आहे. याच्यामध्ये प्रोवर्ब्स म्हणजे काय? तर तुम्हाला माहीत असेल, वाईज सेइंग विच कन्वे द युनिव्हर्सल ट्रूथ. ओके, म्हणजे काय? प्रोवर्ब्स म्हणजे काय आहे? तर सिम्पल बघा, असे काही वर्ड्स किंवा ग्रुप्स ऑफ वर्ड्स, ओके, ते युनिव्हर्सल ट्रूथ असतं. म्हणजे कुठे पण गेलं तर ते ॲक्सेप्ट होणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ऐकलंय का? तुम्ही ऐकले कधी? आपण म्हणतो ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच राहणार. ओके, म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना, आहे की नाही? तर या प्रकारे, ठीक आहे, म्हणजे प्रोवर्ब इज अ वाईज सेइंग. ओके, म्हणजे वाईज सेइंग म्हणजे काय? सिम्पली तर हे युनिव्हर्सल ट्रूथ राहतं, ते सत्य आपल्याला मानावंच लागतं. जसं की बघा, लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट. लेपर्ड त्यांची जागा बदलत नाही, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ओके, किंवा तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, आपण म्हणतो ना की माझं बोलणं म्हणजे दगडावरची रेख. दगडावरची रेख म्हणजे काय? तर मी कधी खोटं बोलत नाही, बरोबर? तर ते वेगळं आहे, ते वेगळे याच्यामध्ये येतं. पण वाईज म्हणजे आपलं असं म्हणता येईल की जी गोष्ट युनिव्हर्सल ट्रूथ आहे. सलोगन तुम्ही ऐकले असेल, तुम्ही रॅलीला जाता, सलोगन तुम्ही चॅन्ट करता. ओके, बस त्या प्रकार तुम्हाला इथे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, सो चला काही आपण इथे प्रोवर्ब्स बघूया. अ बर्न चाइल्ड ड्रेड्स द फायर. म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तर अनप्लेझंट जे एक्सपिरियन्स आहे, लिव्ज अ फिअर इन द माइंड. म्हणजे तो काय करतो? अनप्लेझंट एक्सपिरियन्स काय करतो? आपल्या माइंडमध्ये भीती ठेवतो. ओके, वन इज देअर फॉर एक्स्ट्रा केअरफुल अँड कॉशन नॉट बी एक्सपिरियन्स इट अगेन. म्हणजे असं आपण का म्हणतो? कारण पुन्हा, ठीक आहे, एक्स्ट्रा केअरफुल किंवा कॉशन ठेवायला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून असं पुन्हा व्हायला नको. राईट, हे लक्षात ठेवा. अ फ्रेंड इन इंडीड इज अ फ्रेंड इंडीड. फ्रेंड इंडीड इज अ फ्रेंड इंडीड. आपण म्हणतो ना, संकटात मदत करणारा खरा मित्र, म्हणतो की नाही? युनिव्हर्सल ट्रूथ आहे की नाही? बरोबर. म्हणजे फ्रेंड हू हेल्प वन व्हेन वन नीड हेल्प इज ट्रू फ्रेंड. म्हणजे बघा, तुम्हाला माहीत असेल, तो खरा खरा मित्र कोण असतो? जो आपल्या संकटात मदत करतो. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. करेक्ट. सो याला म्हणतात तुमचे प्रोवर्ब्स. ओके, अ फ्रेंड इंडीड इज अ फ्रेंड इंडीड. अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. म्हणजे पीपल जज अ मॅन बाय द टाईप ऑफ फ्रेंड्स अँड ही हॅज. म्हणजे लोक काय करतात? तुमच्या फ्रेंड्सवरून तुम्हाला जज करतात. ओके, याच म्हणतात अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. मीन्स अ पर्सन हू चेंजेस द जॉब फ्रिक्वेंटली. जो कोणी फ्रिक्वेंटली जॉब चेंज करतो, डज नॉट डू वेल इन लाईफ. तो जीवनामध्ये काही व्यवस्थित करत नाही. ठीक आहे, म्हणजेच रोलिंग द स्टोन गॅदर द नो मॉस. म्हणजे जो रोलिंग स्टोन असतो,
त्याला काही मॉस म्हणजे काय, काही चिपकत नाही. ठीक आहे, चला हे लक्षात ठेवायचं. एक मिनिट थांबा. झाला का हे इंटरव्ह्यू? ओके चला, सॉरी हा. चला बघा इकडं. ओके बघा, अ स्टिच इन अ टाइम सेव्ह द 9. ओके, टेक केअर ऑफ द प्रॉब्लेम व्हेन इट इज स्मॉल or else it will become so bad so you won't be able to solve it. हे आपण म्हणतो ना की वेळेवर विहीर खोदणं, आपण म्हणतो ना तहान लागली की वेळेवर विहीर खोदणं, बरोबर ना. म्हणजे एखादी गोष्ट वेळेवर करणं खूप मोठी झाली की, म्हणजे स्टिच इन अ टाइम सेव्ह 9, म्हणजे एखादी गोष्ट वेळेवर केली की लवकर सॉल्व्ह होते. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट अ गोल्ड, आपण म्हणतो ना की चमकणाऱ्या सगळ्याच गोष्टी सोनं नसतात, हिरा नसतात म्हणतो ना बऱ्याच वेळा आपण. ओके, म्हणजे अपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह, म्हणजे दिसण्यावर कधी लक्ष द्यायचं नाही, ते फसवं सुद्धा असू शकतं. ओके, बेटर लेट दॅन नेवर, म्हणजे न जाण्यापेक्षा लेट गेलेलं बरं. इट इज बेटर टू डू थिंग इवन आफ्टर डिले रॅदर दॅन नॉट टू डू ॲट ऑल, म्हणजे एखादी गोष्ट न केल्यापेक्षा लेट केलेली बरी, असं त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट करायचीच नाही त्यापेक्षा बरं आहे. ठीक आहे, हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा, बर्ड ऑफ द फिदर फ्लॉक टुगेदर, पीपल ऑफ सिमिलर नेचर अँड इंटरेस्ट आर ड्रॉन टुगेदर, म्हणजे ज्यांचा सिमिलर इंटरेस्ट आहे, ओके, काहीतरी एकमेकांसोबत त्यांचा फायदा असतो, ते नेहमी एकमेकांसोबत जोडून असतात. हे तुम्हाला लक्ष ठेवायचं होतं. त्यानंतर बघा, हे एक दोनदा वाचा, तुम्हाला ते लक्ष ठेवायचे आहेत एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, किंवा एक दोनदा वाचले की तुम्हाला ते येऊन जातं. कट युअर कोट अकॉर्डिंग टू द क्लोथ, लर्न टू लाईव्ह विथ इन युअर मीन्स. ओके, कट युअर कोट अकॉर्डिंग टू द क्लोथ, म्हणजे लर्न टू लिव्ह विथ इन युअर मीन्स, म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं जे जगायला शिकता. डू नॉट जज अ बुक बाय इट्स कवर, बरोबर, डू नॉट जज अ बुक बाय इट्स कवर, डू नॉट जज थिंग बाय व्हॉट दे अपियर टू बी आउटवर्डली, म्हणजे एखादी गोष्ट बाहेरून दिसते म्हणून त्याला जज नाही करायचं. ओके, व्हॉट इज इनसाइड, आतमध्ये काय आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो त्याला त्यासाठी प्रोब काय आहे, डू नॉट जज अ बुक बाय इट्स कवर, म्हणजे पुस्तकाची कवर बघून आपण त्याला बघू शकतो का की त्याच्या आतमध्ये काय असेल किंवा कसं असेल, वाचल्याचं समजेल का आपल्याला, नाही, या प्रकारचं. डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन अ वन बास्केट, एका बास्केटमध्ये कधीही तुमचे एग्स ठेवू नका. समजा असं आहे, का नाही ठेवू. डू नॉट रिस्क एव्हरीथिंग दॅट यू हॅव ऑन द सक्सेस ऑफ वन प्लॅन, डू नॉट रिस्क एव्हरीथिंग दॅट यू हॅव ऑन द सक्सेस ऑफ द वन प्लॅन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. एव्हरी डॉग हॅज हिज डे, म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक आपण म्हणतो हिंदीमध्ये हर एक कुत्ते का दिन आता है, तुम्ही ऐकलं असेल. ओके, म्हणजे एव्हरी पर्सन एन्जॉय सक्सेस ॲट अ सम पॉईंट, राईट, म्हणजे एव्हरी डॉग हॅज हिज डे. वन गुड टर्न डिझर्व अनदर, वन शुड हेल्प अदर हू हॅव बीन काइंड टू वन इन द पास्ट. ओके, पीपल हू लिव्ह इन अ ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो द स्टोन, आपण म्हणतो ना की जे काचेच्या घरामध्ये राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये. ओके, वन शुड नॉट फाइंड द फॉल्ट, ओके, with other when one has a fault oneself. Rome was not built in a day, the great thing cannot be built in a short span of time, म्हणजे आपण म्हणतो ना रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे, म्हणजे रोम म्हणजे सिटी, ती एका दिवसात बांधल्या गेलेली नाही आहे. सो ग्रेट थिंग, जे मोठ्या गोष्टी असतात एका दिवसामध्ये कधी बांधल्या जात नाहीत. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, म्हणजे इफ यू डोंट वेस्ट एनिथिंग यू विल नॉट बी वॉन्ट टू एनिथिंग.
ओके. We live in a deeds, not in a years. Our life is measured by our good deeds, not by how long we live. म्हणजे आपल्या कर्मावर हे असतं, राईट. आपलं जीवन आपण हे करतो, आपण किती जगलो त्याच्यावर नाही. सिम्पल आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही असतं. वेन इन अ रोम डू ॲज द रोमन्स डू. मीन्स आपण म्हणतो ना की जसा देश तसा भेष. म्हणजे तिथं आपण जाईल तिथं आपण तसं वागतो. म्हणजे वन मस्ट ॲडॅप्ट वन सेल्फ अकॉर्डिंग टू द सिच्युएशन वन इज इन. म्हणजे जशी परिस्थिती तसं आपण वागायचं असतं. वन मस्ट ॲडॅप्ट वन सेल्फ अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग सिच्युएशन. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. इफ यू हॅव अ विल टू डू समथिंग यू विल ऑल्सो फाइंड अ वे टू डू इट. ओके. म्हणजे तुमच्याकडे शक्ती असेल तुम्ही त्याचा मार्ग शोधणारच. वर्क इज वर्कशिप. मीन्स देर इज अ नो बेटर वे टू वर्कशिप दॅन माय डुईंग हार्ड अँड सिन्सिअर वर्क. ओके. म्हणजे वर्क इज वर्कशिप म्हणजे कामच हे देव. देर इज नो बेटर वे टू वर्कशिप दॅन द एनी डुईंग हार्ड ऑन सिन्सिअर वर्क. म्हणजे प्रामाणिक काम करणं हेच खरी आपलं काय आहे हे आहे. त्यानंतर बघा आता सलोगन म्हणजे काय असतं ते बघा. आता सलोगन म्हणजे काय, इज अ मेमोरेबल मोटो और फ्रेजेस विच मे बी रिपिटेटिव्ह और रायमिंग विथ अ पर्टिक्युलर आयडियाज ऑर पर्पज. सलोगन म्हणजे आपण म्हणतो ना झाडे लावा झाडे वाचवा. याच्यामध्ये काय राहतं, एक मेसेज पण आहे. ओके. मेसेज पण आहे, एक मेमोरेबल वर्ड्स पण आहेत. ओके. आणि रिपिटेटिव्ह वर्ड्स असतात किंवा रायमिंग वर्ड्स असतात. ओके. कन्झर्व वॉटर कन्झर्व लाईफ. ओके. म्हणतो ना आपण कन्झर्व वॉटर कन्झर्व लाईफ. जय जवान जय किसान. बघा जय जय रिपीट झालं, जवान किसान रायमिंग वर्ड्स आहेत. कीप युअर अर्थ क्लीन अँड ग्रीन. ओके. याच्यामध्ये जर बघितलं तर एक मोटो आहे. ओके. वन ट्री कॅन मेक मिलियन मॅचेस, वन मॅच कॅन डिस्ट्रॉय द मिलियन ट्रीज. राईट. म्हणजे फ्रेजेस मोटोज याच्यामध्ये तुम्हाला येतात. ओके. एन्झाइम्स मीन्स वॉट, अ स्टेटमेंट एव्हरीबडी बिलीव्ह इज ट्रू. म्हणजे असं स्टेटमेंट की जे प्रत्येकजण खरं मानतात. ओके. दॅट इज एन्झाइम्स. ओके. एक्झाइम्स. ओके. द ओनली कॉन्स्टंट इज चेंज. द ओनली कॉन्स्टंट इज चेंज. सप्लाय इक्वल्स टू डिमांड असलं पाहिजे. ओके. स्ट्रेट लाईन कॅन बी ड्रॉन बिटवीन एनी टू पॉईंट्स. ओके. everyone believe on this statement. The sun rises the east, it is universal truth. ओके. म्हणजे याला म्हणतात आपण एक्झाइम्स. ओके. एक्झिम्स लक्षात ठेवा. चला डायरेक्टली जाऊया, एकदा रीड करून घ्या, नक्कीच तुम्हाला ते येऊन जाईल. फाइंड द वर्ब क्लोजेस्ट टू द मिनिंग ऑफ द फॉलोइंग. बघा एव्हरी वन एन्जॉय सक्सेस ॲट अ पॉईंट. यासाठी आपण काय रीड केला होता वर्ब्स. ओके. एव्हरी डॉग हॅज हिज डे. करेक्ट. इट इज ऑलवेज गुड टू टेल द ट्रूथ. हे नेहमी चांगलं असतं खरं बोलणं. ओके. यासाठी काय असतं. ओके. यासाठी काय आपण यूज करू शकतो बघा. युनिटी इज अ स्ट्रेंथ. अरे युनिटी इज अ स्ट्रेंथ आहे. लुक बिफोर यू लिव्ह. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. टिट फॉर टॅट. हां, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा. राईट. So it is always good to tell the truth. One should first of all care for one's own family. One should first of all care for one's own family. ओके. यासाठी आपण काय रीड केलं होतं. ओके. मीन्स वन शुड फर्स्ट ऑफ ऑल द केअर फॉर वन्स ऑन फॅमिली. म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट चालू करायची स्वतःच्या फॅमिलीपासून चालू करायची, स्वतःपासून चालू करायची. म्हणजे चॅरिटी बिगन्स ॲट होम. ओके. म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणतो की यार तू तसं कर असं कर, पण स्वतः करत नाही. बरोबर ना. म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. ओके. चला त्या सेन्समध्ये घ्यायचं होतं. चला आता फोर्थ नंबरचं मला सांगा. अपीरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. यासाठी काय प्रोवर्ब्स आहे. आताच आपण रीड केलं होतं. येस. याच्यामध्ये काय येतं तुमचं. ह्या ऑप्शन 1 येतं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. म्हणजे आपण म्हटलं होतं की नाही की
सर्व चमकणाऱ्या गोष्टी सोनं नसतात, हिरा नसतात, आपण म्हणतो की नाही बऱ्याच वेळा. तर दॅट सेन्स, ओके, दॅट सेन्समध्ये तुम्हाला घ्यायचं होते. अन अपॉर्च्युनिटी इन हँड हॅज मोर व्हॅल्यू दॅन प्रॉमिसेस मेड बाय द अदर्स. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे, ठीक आहे, राईट, तिला मोर व्हॅल्यू आहे दॅन नथिंग इन हँड, म्हणजे आपल्या हातात काहीच नाही आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे यासाठी काय प्रोव्हर्ब्स आहे? येस बेटा, चालते आदित्य, काय चालते बेटा, ठीक आहे. ओके आदित्य, ओके चला. यासाठी आपण काय रीड केलं होतं? अ बर्ड्स इन अ हँड इज ओथ टू इन अ बुश. ओके, द ट्रू फ्रेंड इज वन हू हेल्प इन द टाइम्स ऑफ ट्रबल. यासाठी काय होतं रे? यासाठी काय प्रोव्हर्ब्स आहे आपल्याकडे? ओके, त्यासाठी आहे फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, हॅबिट्स आर लाईक अ वीड्स. ओके, द लॉंगर यू अलाव देम टू ग्रो द हार्डर इट इज टू uproot them. It is wise to mend them as early as possible. म्हणजे हॅबिट जे असतात ना आपले, हे वीड सारखे असतात. वीड्स म्हणजे गवतासारख्या. ठीक आहे, जर तुम्ही त्याला खूप दिवस चालू ठेवलं, ठीक आहे, म्हणजे गवत जे त्यांना वाढू जर दिलं तुम्ही, तर त्यांना अप्रूट करणं, काढून टाकणं खूप अवघड जातं, राईट. सो सेम वे आपल्या हॅबिट तसे असतात. ओके, सो यासाठी काय आपल्याकडे प्रोबॅबली सांगतील का तुम्हाला? 2018 मध्ये आलं होतं. काय बघा, तुम्ही काय म्हणताय ते एकदाच बोलताय, तर ते मला समजत नाहीये. ठीक आहे, कोणाला काही तर आता आदित्य काहीतरी म्हणतोय, पण आदित्य मला समजत नाहीये तुझं. ओके, एक मिनिट, आदित्यला बोलू द्या. यस आदित्य. नो बेटा, टुमॉरो इज नॉट हॉलिडे. सॉरी बेटा, कारण ऑलरेडी आपला सिलेबस खूप राहिलेला आहे. ओके, सो उद्या मिनिमम आपल्याला 2 टॉपिक घ्यावेच लागतील. तो उद्या, सो बेटा, बट आता आपण हॉलिडे दिला तर मग आपला सिलेबस होणार नाही ना बेटा त्याच्यामध्ये, कारण आपल्याकडे टॉपिक जास्त आहे. हा, पेपर पण आहे, बट ॲक्च्युली व्हॉट हॅपन, आपल्याकडे डेज आहेत, आपल्याकडे फक्त काही फ्यू डेज आहेत, आणि फ्यू डेजमध्ये बघा आपल्याला 23-24 टॉपिक्स कंप्लीट करायचे आहे. सो टेस्ट हे बघा, रेकॉर्डेड तुम्ही बघू, तुमचा क्लास मिस झाला, इफ यू मिस द क्लास यू कॅन सी रेकॉर्डेड. तुमचा क्लास मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता. हा बोला. यस, कशावर बेटा? टेस्टची? काय बेटा? उद्या टेस्ट पण क्लास पण असेल ना. बट बघा, टेस्ट सोडवायची की नाही सोडवायची तुमच्या, एक ऐका टेस्ट बघा, तुम्ही ऐका सर्वजण बघा, ऐका, आपल्याकडे दिवस आहेत कमी, टॉपिक आहेत जास्त, त्याच्यामुळे आपल्याला सुट्टी दिली की तो टॉपिक आपल्या बुकँडी बसणार आहे, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी करून तो टॉपिक आपल्याला घ्यावाच लागेल. ठीक आहे, हे लक्षामध्ये ठेवा. दुसरी गोष्ट, ती टेस्ट मी पाठवतो, बरोबर, नियर अबाउट 5 o'clock इव्हिनिंगला पाठवतो. तर तुम्ही ते कधी पण सॉल्व्ह करू शकता. असं नाही आहे की तुम्हाला ती इव्हिनिंगला करायची, तुम्ही नेक्स्ट डेला, त्याच्या नेक्स्ट डेला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस सॉल्व्ह करा. ते तुमच्या ग्रुपमध्येच असते.
फक्त काय करायचं, ऑनेस्टली ती टेस्ट सॉल्व करायची. ठीक आहे, ऑनेस्टी आता मी तर इथून काही तुम्हाला बघू शकत नाही, तर तुम्ही टेस्ट ओपन करायची, सॉल्व करायची, नंतर ॲन्सर की तुम्हाला खाली मिळते ते चेक करायचं, बस दॅट्स ऑल. ते कधी पण सॉल्व करू शकता, तिथं काय टाईम बाउंड नाही आहे, फक्त ते एक आपण देतो, सवय झाली पाहिजे, फिक्स टाईम असला पाहिजे सॉल्व करण्यासाठी म्हणून. बट तुमच्याकडे त्यावेळेचा टाईम नसेल तर तुम्हाला जेव्हा सॉल्व करायची आहे त्यावेळेस करा, ऑनेस्टली करा फक्त. ठीक आहे, काही टाईम बाउंड नाही आहे. सेकंड थिंग, आपल्याकडे डे खूप कमी आहे, सो हॉलिडे आपल्याला नसणार, हे लक्षामध्ये ठेवा. सो आणि आपल्याला समोर जायचं आहे. चला बोला, एक वन एकच बोला. ओके, सांगतो. ठीक आहे, उद्या मी सांगतो. आता एक काम करायचं आहे, 100पर्यंतच येतो आहे, तर आतापर्यंत तू किती पेपर सोडवले बेटा? ओके, मग त्याच्यातलं आता तुझे ते क्वेश्चन मिस्टेक होतात ते कुठल्या टॉपिकवर होतात ते फक्त आता फोकस कर. ठीक आहे, कुठल्या टॉपिकवर आपले क्वेश्चन, कुठला टॉपिक असेल ना, आता समजा आपण मॅथमॅटिकमध्ये असेल कुठला ते टॉपिक, समजा सिम्पल इंटरेस्ट असेल, हां बघा प्रॉफिट अँड लॉस असेल तर कोणते बेटा? ओके ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, बघा ठीक आहे, बघा आता बघा, तुम्ही जर बघितलंय तर आता इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये तुमचं थोडंसं चुकू शकते. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये बघा आपण जर बघितलं तर इंग्लिशमध्ये कसं तुमच्या ते ओकॅबवर डिपेंड करतं, मॅथमॅटिक्सचं ओकॅबवर डिपेंड नाही करत. फॉर्म्युला असला, कन्सेप्ट असला की मॅथमॅटिक्सचं इंटेलिजंट टेस्टचं येऊन जातं. ओकॅबचं कसं आहे, जे फ्रेजेस आहेत, ओके, जे तुमचे फ्रेजेस आहेत किंवा आपण ज्या अगोदर जे काही रीड केलं तर त्यासाठी कसं माहिती आहे का, ओकॅबवरती ते डिपेंड करतं. ठीक आहे, असं नाही आहे की तुम्हाला एका दिवसामध्ये पार्ट ऑफ स्पीच येईल. ठीक आहे, किंवा एका दिवसामध्ये तुम्हाला टेन्स समजतील असं नसतं. ते प्रॅक्टिसनं अँड आपल्या आणि बाकीचे आपण म्हणतो ना सिनोनिम्स, अँटोनिम्स, तर हे तुमच्या ओकॅबवर डिपेंड करतं, ते तुम्हाला एका दिवसामध्ये येणार नाही. ठीक आहे, ओकॅबवर म्हणजे काय, आपण किती लर्न करतो वर्ड्स, राईट, डिफरंट वर्ड्स किती लर्न करतो त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे आपण जे इंग्लिश आपण रीड करतो तर त्यामध्ये आपण किती वर्ड्स आपण रिमेंबर करतो, राईट, त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. इंग्लिश झालं, मराठीचं झालं, बट मॅथमॅटिक्सचंही नाही. तर मॅथमॅटिकमध्ये आणि इंटेलिजंट टेस्टमध्ये यासाठी तुम्हाला सांगतो मी, ज्याच्यामध्ये तुम्ही मिस्टेक करताय, बघा ज्यामध्ये मिस्टेक करताय ते पॉईंट हायलाईट करायचे, ते कुठल्या चॅप्टरमधले आहेत ते चॅप्टर तुम्ही करायचे. ते चॅप्टरचं थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, कुठला चॅप्टर आहे. येस बेटा. नाही, रफ पेज नसतं, तुम्हाला जो पेपर आहे, क्वेश्चन सेट आहे तोच आहे, त्याच्या खाली जागा असते तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, रफ वर्कसाठी जागा असते, त्याच्यावर सॉल्व करावं लागतं ते. काय बेटा? मॅथमॅटिक्सचं बघा, मॅथमॅटिक्सचं करा. ठीक आहे, इंटेलिजंट टेस्ट काय नाही. हां बघा मॅथमॅटिक्सचा, बघा बघा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करा, कारण मॅथमॅटिक्सचं कसं आहे, जे फॉर्म्युला वगैरे आहे, काही बेसिक गोष्टी असतात ते रिवाईज करणं महत्त्वाचं आहे. सेकंड थिंग, इंटेलिजंट टेस्ट जो आहे, ओके, तुम्ही मला बघा सांगा पटापट, आता काय क्वेश्चन तुमचा विचारा. हो, क्वेश्चन नाही, सॉल्व करण्यासाठी म्हणताय ना तुम्ही, सॉल्व करण्यासाठी ना, म्हणजे प्रॅक्टिससाठी जागा म्हणताय ना, की रफ वर्कसाठी ना. हां, रफ वर्कसाठी तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरवरच जागा असते, क्वेश्चन पेपरवरच तुम्ही बघितलं असेल, त्याच्या पाठीमागे तुम्ही लिहू शकता किंवा खाली जागा असते. एक बघा,
ऐका, आता तुमचे क्वेश्चन खूप येत आहेत. एक काम करा, उद्या 12 o'clockला, आफ्टरनूनला, दुपारी 12 वाजता तुम्हाला हे जे विचारायचं आहे, काय विचारायचं आहे, ठीक आहे, हे उद्या आपण ठेवू. 12 वाजता तुम्ही मला विचारा. तिथे मी तुम्हाला अर्धा घंट्याचा वेळ देतो. तिथे विचारा. संध्याकाळी आपला क्लास होईल. ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारा. म्हणजे पेपरचं किंवा दुसरं काही टॉपिक कसं करायचं ते उद्या 12 o'clockला मी तुमचा क्लास घेतो. ठीक आहे. तो क्लास शिकवण्याचा नाही आहे. तो क्लास आहे फक्त तुमच्या डाऊटचा, काय विचारायचं असेल एक्झाम जवळ आली त्याबद्दल. ठीक आहे. उद्या विचारा. इथे मला आन्सर द्या. हे एकदा आपण कव्हरअप करू आणि थांबू. ठीक आहे. चला बघा. Habit like a weeds. Okay. The longer you allow them to grow, the harder to uproot them. Okay. It is wise to mint them as early as possible. तर मला सांगा, यासाठी कुठला प्रोवर्ब आहे रे आपल्याकडे? ओके. हॅबिट्स आर लाईक वीड्स. हॅबिट्स म्हणजे काय? आपल्या सवयी, आदत. ते कसे असतात? गवतासारखे असतात. जेवढं वाढू दिलं तेवढं अवघड जातात त्यांना अप्रूट करण्यासाठी. म्हणजेच काय आहे, जे काम वेळेवर जर केलं तर लवकर होतं, पण असं म्हणतो. म्हणजे स्टिच इन अ टाइम सेव्ह 9. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं होतं. इथे काय सांगितलं बघा, हे क्वेश्चन होऊ द्या. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुमचे डाऊट्स मी घेतो. ठीक आहे. काही विचार असेल तर विचारू शकता. बघा, डू नॉट जज. कसा अभ्यास करायचा ते पण विचारा. काय स्टार्ट करू, काही नाही, कुठं मार्क्स येतात. आणि सगळ्यांनी काम करायचं आहे. तुमचे कुठकुठले टॉपिक्स चुकतात हे लिहून घ्या. पेपर तुम्ही सोडवताय, पेपर 1 पण तुम्ही सोडवलाय, सगळ्यांना करायचं आहे. पेपर 1 तुम्ही सोडवलाय, पेपर 2 पण तुम्ही सोडवलाय. तर पेपर 1 मध्ये, पेपर 2 मध्ये कुठल्या टॉपिकचे क्वेश्चन तुमचे चुकत आहेत? आतापर्यंत जेवढे काही पेपर सोडवले तुम्ही, आय थिंक 6-7 जे पण असतील, त्याच्यामध्ये कुठले टॉपिक चुकलेत आपले? सिम्पल इंटरेस्ट, कशाचं पण असेल, मराठी, इंग्रजी, ते टॉपिकचा एक नोट करायची की आज माझे 10 क्वेश्चन चुकले, 20 क्वेश्चन चुकले, ते कशाच्या रिलेटेड होते. ठीक आहे. तर ते लिहायचं तिथं. मग सिम्पल इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, ठीक आहे, कॅलेंडर, अजून कशाचे असतील तर. ठीक आहे. आणि तेच टॉपिक काय करायचे, फोकस करायचे. ठीक आहे. चला, फाइंड द प्रॉपर मिनिंग ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब्स. तुम्हाला प्रॉपर मिनिंग फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. डू नॉट जज, डू नॉट जज अ बुक बाय इट्स कवर. ठीक आहे. यासाठी काय मिनिंग आहे रे या प्रोवर्बची, सांगता येईल का? ओके 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 ओके, बरोबर. तर बघा, डू नॉट जज अ बुक बाय इट्स कवर. आपण म्हणतो ना, पुस्तकाच्या कव्हरवरनं पुस्तकाला आपल्याला जज करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे बाहेर दिखावा जो असतो त्यावरनं आपण कधी एखाद्याला जज करायला नाही पाहिजे. ओके. मग डू नॉट जज थिंग बाय आउटवर्ड अपीअरन्स. ओके. सो ऑप्शन 2 तुमचं काय येतं इथे? कट येतं. टाईम अँड टाईड वेट फॉर नो वन. म्हणजे टाईम अँड टाईड्स वेट फॉर नो मॅन. म्हणजे आपण म्हणतो ना, वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. ठीक आहे. तर यासाठी काय वाटतं तुम्हाला, काय मिनिंग आहे याचं ॲक्च्युअलमध्ये? ओके. टाईम अँड टाईड्स वेट्स फॉर नो मॅन. म्हणजे बघा, नाव इज बेस्ट टाईम टू डू समथिंग. डू थिंग्स ॲट अ टाईम दॅट यू डिसाईड युअर सेल्फ. डू नॉट लिव्ह अंटिल लेटर द चान्स टू डू समथिंग बिकॉज नो कॅन डिले द पासिंग ऑफ टाईम. हे करेक्ट आहे तुमचं. ठीक आहे. इट इज बेटर टू डू समथिंग ॲट अ लेटर टाईम दॅट नॉट टू डू ॲट ऑल. नाही, हे तर येतच नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट वन घ्या. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. मीन्स वॉट? आपण म्हणतो ना, आपण म्हणतो की नाही, एका दिवसात अभ्यास होत नाही. अभ्यास जो आहे थोडा थोडाच करा, पण रोज करा. आपण म्हणतो की नाही, थोडा थोडा करा पण रोजच करा. एकदाच अभ्यास होत नाही. आपण म्हणतो ना. ठीक आहे. चला, काय म्हणता येईल मग तुम्हाला, काय याचं मिनिंग येतं? ओके. बघा, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. स्लो अँड स्टडी विन द रेस मीन्स एखादी गोष्ट तुम्हाला असं नाही आहे की
आपण म्हणतो ना पी हळद आणि हो गोरा, म्हणजे एकदमच हळद पिल्या किंवा खाल्ल्या आपण गोरं होतो का? नाही होत. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला काय करावं लागतं, वाट पाहावी लागते रिझल्टसाठी, बरोबर ना? कोणत्याही गोष्टी रिझल्टसाठी वाट पाहावी लागतं. सडनली कुठली गोष्ट होत नाही. मीन्स इफ यू परसिस्ट ॲट अ जॉब यू विल बी सक्सेसफुल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही साध्य करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला तो मिळणार, राईट? बट त्याच्यामागं प्रयत्न करावा लागतो तुम्हाला सातत्यानं. परसिस्ट मीन्स काय, कंटिन्युटी इम्पॉर्टंट आहे. सो ऑप्शन 1 करेक्ट येतं. ओके. डू नॉट टू एनिथिंग टू फास्ट, म्हणजे कोणती गोष्ट फास्ट करायची नाही, यू विल बी फेल. असं आहे का? फास्ट केलं फेल होतो का? नाही. कंटिन्युटी महत्त्वाची आहे. सो कंटिन्युटीच्या अकॉर्डिंग काय येतं, तुमचं ऑप्शन 1 येतं. ठीक आहे. वन गुड टर्न डिझर्व्स अनदर. काय येऊ शकतं रे? ऑप्शन नंबर 3. ओके. वन गुड टर्न डिझर्व्स अनदर म्हणजे बघा, डू थिंग फॉर अदर्स सो दॅट दे विल हेल्प यू. डू यू थिंक फॉर अदर्स, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का दुसरे तुम्हाला मदत कराय? इफ यू हेल्प समबडी, तुम्ही जर कोणाला मदत केली, दे विल हेल्प यू इन फ्युचर, तुम्हाला नंतर ते पण तुम्हाला मदत करतील. हेल्प दोज हू हॅव हेल्प यू इन द पास्ट. ओके. म्हणजे बघा, वन गुड टर्न डिझर्व्स अनदर, म्हणजे तुम्ही जर कोणासाठी चांगलं केलं तर नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलं होईल. म्हणजे तुम्ही जर कोणाला मदत केली तर कुणीतरी तुम्हाला इन फ्युचर मदत करेल. सो हेल्प दोज हू हॅव हेल्प यू इन अ पास्ट. ठीक आहे. म्हणजे काय आहे सिंपल अर्थ, की जर तुम्ही कोणाला मदत केली असेल तर नक्कीच तो तुम्हाला मदत करेल. ओके. म्हणजे इथे जर आपलं बघितलं तर हेल्प दोज हू हॅव हेल्प यू इन अ पास्ट, म्हणजे वन गुड टर्न्स डिझर्व्स अनदर. ऑप्शन 3 तुमचं करेक्ट येतं. फोर्थ काय आहे, मेक मेनी फ्रेंड्स बाय हेल्पिंग अदर्स वेन दे नीड इट. ते काही येत नाही. चला थर्ड वन घ्या. चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द पोव्स. इट इज नॉट अ गोल्ड. इट इज नॉट अ गोल्ड. तर काय करा, प्रोव्स कम्प्लीट. येस, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ठीक आहे. लेपर्ड विल नेवर, काय रे, कम्प्लीट करा बरं प्रोव्स. लेपर्ड्स विल नेवर, येस, लेपर्ड्स विल नेवर चेंज इट्स स्पॉट. हे करेक्ट आहे. ॲपिरन्स, काय प्रोव्हचं मिनिंग कम्प्लीट करा. ॲपिरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. ठीक आहे. ऑप्शन 2 करेक्ट येतं. म्हणजे बाह्य देखावा फसवा सुद्धा असू शकतो. ठीक आहे. चला इथे काय म्हणलं, चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. विच प्रोवर्ब वुड बी सुटेबल फॉर द स्टोरी ऑफ द ॲन्ड अँड द डो वेअर द टू हेल्प इच अदर. ओके. ते बघितलं का? ठीक आहे. ही जी स्टोरी आहे अँड अँड डोची, यासाठी कुठला पोवर्ब सुटेबल असेल रे? स्टोरी काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि काय असेल सांगता येईल का तुम्हाला? ओके. चला बघा, तुम्ही ऐकले का ते एक बघा, एक अगोदर एक गोष्ट होती, सिंहाची गोष्ट होती, बरोबर ना? सिंह असतो बघा, सिंह आणि उंदीर असतो. उंदीर, ठीक आहे, ते दोघं एकमेका, उंदीर त्यांना काय करतोय, त्या सिंहाला उठवतोय झोपेमधनं. मग सिंह उठतो, त्यानंतर सिंह त्याला मारण्याचा प्रयत्न करतो उंदराला. उंदीर काय म्हणते की मला मारू नका. ओके. भविष्यामध्ये मी तुमच्या कधी कामी पडेल, बरोबर. आणि सिंह हसतो आणि म्हणतो काय, तू काय माझ्या कामी पडणार, बरोबर ना? इथलं छोटासा तर तो आहे, राईट. आणि त्याला सोडून देतो. नंतर काही दिवसानंतर बघा, एक शिकारी येतो आणि त्या सिंहाला पकडतो जाळ्यामध्ये. आणि पकडल्यानंतर तिथे त्याला जाळं काय करतो, व्यवस्थित करतो, तिथे ठेवतो.
आणि निघून जातो दुसरा शिकार शोधण्यासाठी. तेवढं तिथं उंदीर येतो आणि बघतो हा तो सिंह आहे ज्याने मला सोडून दिलं होतं. तो काय करतो, त्या जाळा जो आहे त्याला हे करतो, आपल्या दाताने तोडून टाकतो आणि सिंह बाहेर निघतो. म्हणजे बघा, छोटासा जो आपला हा होता उंदीर, त्याने पण काय केलं, त्या सिंहाला वाचवलं. म्हणजे अगोदर सिंहानं त्याला मारलं नाही, बरोबर, म्हणजे सिंपल म्हणा की त्याला माफ केलं, बरोबर, सिंपल त्याला मदत केली आणि त्याच्या बदल्यात काय झालं, त्या उंदराने त्याला मदत केली. म्हणजे अँट आणि डोची स्टोरी ही थोडी वेगळी आहे, बट इथे जर बघितलं तर वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. सो ऑप्शन 4 तुमचं करेक्ट येतं इथं. ठीक आहे, चला नेक्स्ट वन घ्या. याच्यामध्ये बघा, वन्स वेल स्विमिंग इन अ पूल निशा हॅड नियरली ड्रॉन. सिन्स दॅट टाइम शी रिफ्युजेस टू स्विम. विच प्रोवर्ब विल फिट दिस केस? काय मग क्लास गेलो हा. ओके ओके ओके. सो बघा, वेल स्विमिंग इन अ पूल निशा हॅड नियरली ड्रॉन, म्हणजे जवळपास ती बुडालीच होती. सिन्स दॅट टाइम शी रिफ्युजेस टू स्विम. ओके, ठीक आहे. मग इथे काय करेक्ट येऊ शकतं रे आपलं? ओके, मीन्स नेक्स्ट टाइम बघा, निशा एका स्विमिंग पूलमध्ये ती पोहत होती. ओके, आणि जवळपास ती बुडालीच होती. ओके, तेव्हापासून ती काय करते, शी रिफ्युजेस टू स्विम, ती पोहायला भीते. का? कारण ते एक्सपिरियन्स दिला आहे. सो बर्न चाइल्ड डेट्स द फायर. ओके, हे करेक्ट येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द स्लोगन विच विल बी करेक्ट फॉर द गिवन पिक्चर. पिक्चरला ऑब्झर्व करा आणि विच स्लोगन विल फिट देअर. बघा, येस येस. आता हा बॉय बघा काय करतोय, तर टॅबला क्लोज करतोय. ओके, टर्न ऑफ करतोय. मीन्स सेव्ह वॉटर एव्हरी ड्रॉप इज प्रेसाइज. सो ऑप्शन 3 तुमचं करेक्ट येतं. बघा सिम्बॉल, हा इमोजी बघा. ओके, हा इमोजी कशाच्या सोबत रिलेट करतो रे, सांगा बरं. ओके, सॉरी 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 वेट 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 वेट, येतोय आवाज. ठीक आहे, चला आता जो इमोजी आहे हा कशाच्या रिलेटेड आहे, काय रिलेट करतोय तिथून? अरे ते तुम्हाला तो टीथ दाखवतो का, शायनिंग टीथ अँड हेल्दी फेस? नो. ओके, लाफ अँड दी वर्ल्ड लाफ विथ यू. ओके, लाफचं लिटर आहे ना, हसण्याच्या लिटर आहे ना तो इमोजी. ओके, चला लास्ट 2 क्वेश्चन्स आहेत. आयडेंटिफाय द एक्झॅम्स फ्रॉम दी फॉलोइंग. ओके, म्हणजे काय, तर युनिव्हर्सल जे ट्रुथ आहे किंवा एव्हरीवन बिलीव्ह एखाद्या सेंटेन्सवर असे तुम्हाला. ठीक आहे, चला 6th बघा काय असू शकतं. ओके, चला, अरे जय जवान जय किसान हे तुमचं स्लोगन येतं. ठीक आहे, बी हेल्दी, हेल्दी अँड वाईज आताच आपण बघितलं. ठीक आहे, ते पण तुमचं काय येतं, एक स्लोगन सारखंच येतं ते. ओके, फ्रॉम टायनी स्पार्क कॅन कम अ लार्ज फायर. ओके, म्हणजे एक छोटासा स्पार्क काय करू शकतो, लार्ज फायर क्रिएट करू शकतो. हे काय आहे, हे आपण काय म्हणायचं, सिम्पल, हे बिलीव्ह एव्हरीवन बिलीव्ह इन दिस सेन्स. ते सर्व बिलीव्ह या गोष्टीवर. ठीक आहे, सो ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं. सेव्ह द इन्व्हायरमेंट, जय जवान जय किसान. सो हे स्लोगन सारखं येतं. ओके, आणि लास्ट वन बघा, देर आर नो शॉर्टकट टू सक्सेस. हे येतं.
डोनेट युअर आईज ब्रिंग हॅपीनेस स्लोगन इच वन टीच मी. ओके, मेक हाय फाईल द सनशाईन. तर बघा हे सर्व तुमचे काय येतात बघा, स्लोगन सारखे येतात. देअर आर नो शॉर्टकट टू सक्सेस, हे असं सेंटेन्स आहे की एव्हरी वन बिलीव्स इन दॅट. ओके, सो ऑप्शन 1 काय तुमचं करेक्ट येतं. तर इन दिस वे हे लक्षात ठेवा. आता एक काम करा, सगळं रीड करा एक दोनदा. ठीक आहे, जे बुकमध्ये आहे तेवढं रीड करा, डेफिनेटली तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. उद्या आपण इन्स्ट्रक्शन्स ऑफ रोड साईन बघणार आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे बघा, तुमचे जे डाऊट्स वगैरे आहेत विचारलेले, तुम्ही ते आता विचारू शकता मला. ठीक आहे, काय विचारत होते, कसा अभ्यास करायचा, काहीतरी तुम्ही विचारत होते मला ते सांगू शकता. किंवा उद्या 12 o'clockला जर वेळ मिळाला तर मी लिंक शेअर करेल, तुम्हाला करेलच 100%. ओके, चला आता कुणीतरी काही विचारत होतं. हां, आन्सर शीट तुम्हाला आन्सर शीट वेगळी असते ना.